हॅलो फ्रेंड्स. तर मी आहे वैष्णवी आणि तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर तुम्हीसुद्धा जर घाबरत असाल की मी यूट्यूब चॅनल सुरू करू की नको करू, तर ह्याच विषयी आपण बोलणार आहोत आपण की का तुम्ही सुरू केलं पाहिजे तुमच्या 26मध्ये आणि तुम्ही थांबलं नाही पाहिजे. म्हणजे जर का तुम्हीसुद्धा माझ्यासारखे विचार करत आहे फक्त की करू की नको करू, तुमच्या मनात एक करायचं आहे पण काही कारणास्तव तुम्ही नाही करत आहात, अशा गोष्टी जर का असतील तर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही का केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे न घाबरता. तर मेन गोष्ट तर आत्ता 2026 चालू आहे. यूट्यूब खूप स्टार्टिंगपासून चालू आहे. तुम्ही जर मोठे क्रिएटर्स बघायला गेलात तर तुम्हाला समजेल की त्यांनी त्या काळात सुरू केलं नसतं आणि आत्ता सुरू केलं असतं आपल्यासोबत, तर मग ते खूप मागे असते. आत्ता ते फेमस नसते. कदाचित त्यांचा कॉन्टेंट इतकं भारीसुद्धा नसेल, पण त्या काळात एवढा वास्टली पसरलेला नव्हता यूट्यूब. जास्त लोकं करत नव्हते व्हिडिओज. त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते आत्ता जास्त पुढे गेलेत, कारण तेव्हा त्यांनी सुरू केलं होतं. आणि तुम्ही जर अजून पण विचार करत असाल की आज करू की नको करू, नाही मी पुढच्या वर्षीपासून सुरू करतो, यावेळेस राहू दे, तर मग तुम्ही अजून कॉम्पिटिशन वाढवतच राहणार आहात तुमचे. कॉम्पिटिशन अजून वाढणार आहे. दर सेकंडला चॅनल्स बनत असतील. आपल्याला माहिती नाही आहे, पण त्यातले काहीच लोक आहेत ते जे कन्सिस्टंट राहतील. तर ते तुम्ही पण असू शकता. मी पण माझा हा सेकंडच व्हिडिओ आहे. माझ्याकडे पण अजून कॉन्फिडन्स नाही आहे काहीच, पण मी ॲटलिस्ट सुरू केलं आहे. तुम्हीही करू शकता आणि तुम्ही करावं. असं मी तर म्हणते की सुरू तर करूया. झालं सक्सेस नाही झालं ही नंतरची गोष्ट आहे. सुरू तर करूया. कॉन्फिडन्स वाढेल, बोलमेंट्स नाही आहेत म्हणून मी थांबतो. त्यासाठी ना तुम्ही जेव्हा खूप मागे इक्विपमेंट्स जाणार भेटतील तेव्हा सुरू करू. आता जो सुरू करेल आणि तुम्ही 1 वर्षानंतर सुरू करणार आहात समजा, तर तो जो आत्ता सुरू करतोय ना माणूस, तो तुमच्या इथे पोचलेला असणार आहे तेव्हा. त्याचा इतके कॉन्फिडन्स वाढला असेल, त्याला इतका एक्सपिरियन्स आला असेल की तो तुमच्यापेक्षा जास्त पुढे जाणारच आहे. आणि आत्ता तुमच्याकडे वेळ आहे, तर तुमच्याकडे नंतर कशावरनं असेल, तुमच्याकडे नसू शकतो वेळ. जॉबला लागल्याच्या नंतर तुम्ही विचार कराल की आता काच करू मी, काहीच तुम्हाला असं वाटेल की टाईमच मिळत नाही. आत्ताच ही वेळ आहे ज्याच्यात तुम्हाला टाईम पण आहे, तुमच्याकडे चान्स पण आहे करायचा, तर तुम्ही सुरू करा. जर सक्सेसफुल झालं नाही झालं ती नंतरची गोष्ट आहे. फक्त कन्सिस्टंट राहा आणि सुरू करा, बास. युअर चॅनल विदाऊट एनी फिअर अँड कॉम्पिटिशन तेवढी आहे. कॉम्पिटिशन जास्त होणार आहे आत्तापेक्षा. आता सगळेच नाही करत आहेत तेवढी कन्सिस्टन्सी. तुम्ही कदाचित त्यांच्या पुढे निघून जाल, पण त्याच्या आधी फक्त स्टार्ट करणं इम्पॉर्टंट आहे. कसंही असू दे, परफेक्शन नसतंच. कितीही क्रिएटर्सना बघा तुम्ही, त्यांच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये परफेक्शन नसेलच. तुम्ही ट्राय करू शकता, सुरू करू शकता, इम्प्रूव्ह करू शकता, पुढे इम्प्रूव्ह होत जाईल. प्रत्येक क्रिएटर्सला तुम्ही बघाल, काही क्रिएटर्स तर असे पण तुम्हाला दिसेल की त्यांच्या कॉन्टेंटमध्ये काहीच दम नाही आहे, पण तरीही त्यांना लोक पसंत करत आहेत. तर तुम्हीही त्यातलेच एक होऊ शकता नक्कीच. आणि तुम्ही फक्त सुरू करण्याची जरूरत आहे. फक्त तुम्ही ॲटलिस्ट 1 वर्ष ट्राय केलं पाहिजे. 1 महिना सोडून देणं इट्स नॉट ग्रेट, बट तुम्ही सुरू ठेवा. तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघू शकता कित्येक क्रिएटर्स आहेत जे की खूप सक्सेसफुलही असतील सध्या, पण त्यांनी कधी ना कधीतरी सुरू केलं आहे ना. तर तुम्हीसुद्धा कधी ना कधीतरी सुरू करणं जरुरी. सुरुवात असते ना तीच इम्पॉर्टंट असते. ते स्टार्टिंगला तुम्हाला कोणी जज करणार नाही, आणि कुणी केलं तरी तुम्हाला माहिती आहे की तुमच्यामध्ये ते करण्याची जिद्द आहे आणि तुम्हाला ते करायचं आहे. समजा बोलाल नेक्स्ट इयरला करीन, तर नेक्स्ट इयरला तुम्ही जाऊन रिग्रेटच करणार की काश मी लास्ट इयरला का नाही केलं. जसं की प्रत्येक वर्षी सोन्याची प्राईस वाढत चालले, तुम्ही दर वर्षाला रिग्रेट कराल की काश मी मागच्या वर्षी घेतलं असतं तर मला एवढे कमी पडलं असतं प्राईस. तसंच ह्याचंसुद्धा तसंच आहे. तुम्ही दरवर्षी रिग्रेट कराल की काश मी लास्ट इयरला गेलं असतं. पुढच्या वर्षी खूप जास्त कॉम्पिटिशन वाढणार आहे. आत्ता प्रत्येक सेकंडला आपण बघू शकतो की नवीन यूट्यूबर्स होत आहेत. प्रत्येक घरामध्ये जाऊन बघाल तर प्रत्येक घरामध्ये 2 यूट्यूबर्स भेटतील तुम्हाला. तसंच आहे, आत्ता जर सुरू नाही केलं ना तर पुढे जाऊन तुम्ही उद्या कधीच येणार नाही आहे. मीही जवळजवळ 5 वर्ष म्हणत होते की मी करेन आणि मी
राहिले तशीच आणि आत्ता कुठे जाऊन मी सुरू करायची हिंमत नाही. आत्ता जे माझे फंबल वगैरे होत आहेत ते मला 100% शुअरिटी आहे की 2 महिन्यानंतर किंवा 2 वीक्स नंतर ते अजिबात नसतील. माझं कॅमेरा फिअर टोटली गेलेलं असणार आहे. तुम्ही सुरू करा आणि तुमचे जे काही करायची इच्छा आहे ते तुम्ही करू शकता. तुम्ही मला कॉमेंट्समध्ये विचारू शकता की कशा प्रकारे मी ओव्हरकम केलं ह्या फिअर थ्रू, की लोक काय म्हणतील. 4 लोक काहीच म्हणणार नाही आहेत, त्यांना माहिती पण नाही पडणार. कदाचित 4 ते 6 महिने कोणाला कळणार देखील नाही की तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. असं सिक्रेटली केलं तरी चालणार आहे. तुम्ही मला कॉमेंट्समध्ये विचारा तुम्हाला अजून कशाबद्दल भीती वाटते आणि का. त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ घेऊन येईन की त्या फिअर थ्रू कसं ओव्हरकम करायचं आहे. ठीक आहे.